हाय हॅलो आणि नमस्कार. वेलकम अनघा क्रिएशन्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाईप क्लीनर्सपासून जे आपण हार फुलं वगैरे बनवतो त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे असे डिफरंट कलर्समधले पाईप क्लीनर्स. ओके, हे असे असतात पाईप क्लीनर्स. हे 8 इंचेसमध्ये पण येतात आणि हे 12 इंचेसमध्ये पण येतात आणि हे मोठे ह्याच्यामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. ओके, ह्याच्यामध्ये खूप असे वेगवेगळे कलर्स असतात, खूप कलर्स असतात, गोल्डन वगैरे पण असतात कलर्स. ते पण कलर्स तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. ओके, हे असे वेगवेगळे कलर्स आहेत. त्याच्यामध्ये ऑरेंज आहे, असे डिफरंट कलर्स याच्यामध्ये असतात. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे जे आपण जास्वंदीचे फुलं बनवतो त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हे पोलन्स. याच्यामध्ये पण खूप सारे कलर्स असतात. ओके, त्याच्यानंतर ह्या ग्रीन कलरच्या तारा असतात. ओके, थिक वायर म्हणतात याला. त्याच्यानंतर ग्रीन टेप तुम्हाला इथे लागणार आहे, ग्रीन टेप. ओके, अशा पद्धतीने असतात. ग्रीन टेप तुम्हाला इथे लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही ग्लू गन आपल्याला इथे लागणार आहे. ओके, ग्लू गन. त्याच्यानंतर जर तुम्हाला हार वगैरे बनवायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला आपला जो गोधडीचा दोरा असतो किंवा नॉर्मल जो हाराचा दोरा असतो तर तो इथे लागतो. त्याच्यानंतर हारात तुम्हाला त्याच्यानंतर असे रिबिन्स तुम्ही यूज करू शकता हारासाठी. ओके, त्याच्यानंतर असे वेगवेगळ्या सायझेसमधले मोती तुम्ही यूज करू शकता. ओके, असे हारासाठी डिफरंट मोती यूज करू शकता. ओके, हा एक छोटा बुके बनवला आहे आम्ही, छोटासा बुके. ओके, त्याच्यानंतर 10 mm, 6 mm, 4 mm असे तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला कार्डबोर्ड लागेल याच्यामध्ये. ओके, वेगवेगळ्या सायझेसमध्ये MDF तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला कात्री लागेल, कटर लागेल. ओके, तुम्हाला कात्री, कटर, असं कटर लागेल. जे ज्वेलरीचं कटर असतं ते पण चालू शकतं. पक्कड, कटर, त्याच्यानंतर एक अशी फुटपट्टी, त्याच्यानंतर मेजरिंगचा जो आपला टेप असतो टेलरिंगचा तो पण तुम्ही यूज करू शकता. ओके, तर अशा प्रकारे हे साहित्य तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.